सो वेट लॉस करायचंय ना, तर आधी कॅलरीज ट्रॅक करायला सुरुवात करा. तुम्ही हेल्दी खाऊ शकता. लोक म्हणतात, की आम्ही तर काही बाहेरचंच खात नाहीये, रोज जिम पण करतोय, तरी पण वेट लॉस होत नाहीये. कारण हेच आहे, की तुम्ही तुमच्या कॅलरीज कॅल्क्युलेट करत नाहीये. तर नमस्कार मंडळी, मी आहे निकिता आणि परत एकदा आलेली आहे तुम्हाला थोडंसं ज्ञान द्यायला. तर हां, लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, की मी 3 किलो वजन एका महिन्यामध्ये कमी केले आणि त्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलाय. तुम्ही जर बघितला नसेल तो व्हिडिओ, तर आधी तो व्हिडिओ जाऊन बघा आणि मग हा व्हिडिओ बघायला या. तर मी सध्या आहे वेट लॉस जर्नीवरती आणि भयंकर स्ट्रिक्ट लेव्हलची वेट लॉस जर्नी चालू आहे. मी त्याचे सगळे रिझल्ट्स तुम्हाला शेअर करेल. बट मी जसं की बोलले की मी लास्ट व्हिडिओमध्ये 5 पॉइंट सांगितले आहे, की ते कसं तुम्हाला वेट लॉस करायला मदत करतील. मी त्या 5 पॉइंटवर असं ओव्हरव्ह्यू दिलाय थोडक्यात. तर त्या व्हिडिओला काही खूप जास्त व्ह्यूज गेले नाहीये. पण पाहिले. ज्या लोकांनी पाहिले त्यांनी कमेंटवर नाही विचारलं मला. म्हणजे ते माझे रिलेटिव्हज होते, काही फ्रेंड्स होते. त्यांनी मला कॉल केला, "ब्रो आता कसं करायचं? तसं कसं करायचं?" सो खूप साऱ्या लोकांचा प्रश्न होता, की कॅलरीज म्हणजे नक्की काय? आता माझे ऑडियन्स खूप जास्त मराठी आहे आणि गावाकडचे आहे. सो त्यांना कॅलरीज वगैरे म्हणजे माहीत नाही. सो मी आता ते जे 5 पॉइंट मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले, त्या प्रत्येक पॉइंटवर मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तर आजचा मेन पॉइंट आहे व्हॉट इज द कॅलरीज? कॅलरीज म्हणजे काय? कॅलरीज म्हणजे आपण जे अन्न खातो ते नाही. तर कॅलरीज म्हणजे आहे एनर्जी, ऊर्जा. म्हणजे प्रत्येक काम करायला आपल्याला ऊर्जा लागते. जसं की आपण पळतो, खेळतो, चालतो, बोलतो आणि आपण काही करत जर नसतो, नॉर्मली झोपलोय, तरी पण आपल्या शरीरातली ऊर्जा लागते. आपल्या शरीरातली ऊर्जा खर्च होते. उदाहरणार्थ जसं की तुम्ही फोन यूज करता, तर फोन यूज करताना आपली चार्जिंग संपते. जास्त संपते. पण जेव्हा तुम्ही फोन यूज करत नाहीये, फोन ठेवून दिलाय, 1-2 दिवस फोन ठेवून द्या. तरी पण त्याची चार्जिंग कमी होते ना. तेच की रेस्ट पोझिशनमध्येही फोन त्याची चार्जिंग यूज करतो. तसंही आपली बॉडी जर रेस्ट पोझिशनमध्ये जरी असली ना, तरी पण ती कॅलरीज यूज करते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, वजन का वाढतं? और वजन कसं वाढतं? तर जर सपोज तुम्ही जास्त कॅलरीज खाल्ल्या, सपोज तुमच्या बॉडीला 1800 कॅलरीजची गरज आहे आणि तुम्ही खाल्ल्या 2400 कॅलरीज. म्हणजे तुम्ही 600 कॅलरीज जास्त खाल्ल्या, तर पण बॉडीला तर 1800च पाहिजे ना, तर बॉडी 1800च यूज करणार आहे. बाकी बॉडी 600 तुमच्या स्टोअर फॅट म्हणून बॉडीमध्ये सेव्ह करणार आहे. सपोज मी उदाहरण देऊन सांगते. सपोज तुम्हाला आहे तुम्हाला ₹1800 ची गरज आहे आणि तुम्हाला कोणीतरी ₹2400 दिले. पण तुम्हाला 1800 चीच गरज आहे. तर तुम्ही 1800 यूज करणार. बाकीचे 600 तुम्ही सेव्ह करणार. सेम होतं. तुम्ही जितकं जास्त खाणार आहे ना, बॉडी तिला पाहिजे तेवढंच यूज करणार आहे आणि बाकी बॉडी ते स्टोअर फॅट म्हणून साचवणार आहे शरीरामध्ये. असं 600-700 कॅलरीज आपण रोज एक्स्ट्रा खातो आणि असं आपलं वजन वाढत जातं. तर ऑलमोस्ट 7000 कॅलरीज मिळून 1 केजी वजन वाढतं. त्या उलटं म्हणजे. सपोज तुम्ही कॅलरीज कमी खाताय, म्हणजे तुमच्या बॉडीला 1800 कॅलरीजची गरज आहे आणि तुम्ही 1500च कॅलरीजचा इंटेक करताय आणि 300 कॅलरीज कमी पडतायत, तर बॉडी कुठून घेणार? सेव्हिंगमधनं. म्हणजे तिने जे स्टोअर फॅट आपण सेव्ह केलंय ना जास्त खाऊन, त्यामधनं ती 300 कॅलरी चूज करणार. सपोज जसं की आपल्याला ₹1800 ची गरज आहे, पण आपल्याकडे 1500च आहे. तर आपली जी सेव्हिंग आहे आपण त्यातून यूज करणार ना, सेम तसंच होतं. तर जर तुम्हाला वेट लॉस करायचा आहे ना, तर तुम्हाला कमी खावं लागेल. म्हणजे जितकं बॉडीला पाहिजे ना, त्यापेक्षा कमी खावं लागेल. म्हणजे आपल्या बॉडीने जे असं पोटामध्ये, थाईजमध्ये सगळीकडे फॅट स्टोअर करून ठेवलंय ना, त्यातून ती एनर्जी घेणार आणि ते फॅट हळू कमी होणार. तर आता मी तुम्हाला सांगते बी-एम-आर म्हणजे काय? हा एक नवीन शब्द ऐकला असेल ना तुम्ही. तर बी-एम-आर म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट. तर म्हणजे तुमचं शरीर जिवंत ठेवण्यासाठी, म्हणजे तुम्ही बेडवर पडून आहात. तर श्वास घेण्यासाठी, हृदय चालू ठेवण्यासाठी, मेंदूला विचार करण्यासाठी जितक्या कॅलरीजची गरज आहे, म्हणजे रेस्ट पोझिशनला काहीच तुम्ही ॲक्टिव्हिटी करत नाहीये, तर त्या पोझिशनला बॉडीला किती कॅलरीज लागतात त्याला बी-एम-आर म्हणतात. तर त्याचा मेल आणि फिमेलसाठी एक वेगळा-वेगळा फॉर्म्युला आहे. तर मी फिमेलसाठीचा फॉर्म्युला इथे पॉपअप करेल. तुम्हाला दिसून जाईल तो. आणि जरी नाही समजला तर तुम्ही Googleवर टाकू शकता बी-एम-आर फॉर फिमेल. तर ती एक असा छोटासा फॉर्म येतो, तो फिल करायचा. त्यात तुमचं एज, हाईट, वेट वगैरे दिलेलं असतं. त्यानुसार तुम्हाला तुमचा बी-एम-आर कळून जाईल. आणि प्रत्येक व्यक्तीचा बी-एम-आर हा वेगळा असतो. कारण ते उंची, एज आणि वेटनुसार तो ठरवला जातो. सो प्रत्येक व्यक्तीचा बी-एम-आर वेगळा असतो. तर हे झालं बी-एम-आर बद्दल. तर अजून एक कन्सेप्ट आहे. ती आहे टी-डी-डबल-ई म्हणजे टी-डी-ई-ई टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर असतं. याचा पण एक फॉर्म्युला आहे. सेम बी-एम-आर सारखंच असतं. पण बी-एम-आर म्हणजे आपण रेस्ट पोझिशन मधल्या कॅलरीज कॅल्क्युलेट करतो आणि टी-डी-डबल-ई मध्ये आपण
आपले जे ॲक्टिव्हिटीज लेव्हल आहे, म्हणजे कोणी ॲथलीट आहे किंवा कोणी नॉर्मल वर्कआउट करतं किंवा कोणी आठवड्यातनं 2 दिवस वर्कआउट करतं, कोणी 3 दिवस वर्कआउट करतं किंवा तुम्ही इंटेन्स वर्कआउट करता, तुम्ही म्हणजे कमी इंटेन्स वर्कआउट करता. त्याच्यानुसार तुमची बॉडीतल्या किती कॅलरीज बर्न होतात त्यावर डिसाईड असतात. तर त्याचा पण एक फॉर्म्युला आहे, तो पण मी इथं पॉपअप करेल आणि नाही तुम्हाला दिसला तर सपोज तुम्ही Google करू शकता. जर तुम्हाला नाही भेटलं तर. त्याच्यामध्ये पण तुम्हाला एज, हाईट आणि तुमचं वेट वगैरे विचारलं असतं. तर ते तुम्ही फिल करायचं आणि खाली एक ॲक्टिव्हिटी लेव्हल म्हणून असते. तर त्यातली कोणती ॲक्टिव्हिटी तुम्ही फॉलो करता तर हे करायचं. काही लोकं काहीच करत नसतील, नॉर्मली जेवण वगैरे, ऑफिस, घर एवढंच असेल, तर त्यांनी नॉर्मल हे हे करायचं, सिलेक्ट करायचं आणि काही लोकं सपोज आठवड्यातनं 2दा जिमला जात आहे, काही ॲथलीट आहे ते रोज वर्कआउट करताय, तर त्यांनी तशी त्यांची ॲक्टिव्हिटी लेव्हल सिलेक्ट करायची. त्यानुसार तुमच्या बॉडीला किती कॅलरीजची गरज आहे ते सांगतं. तर सपोज माझा TDEE आहे 2000 आणि मला वेट लॉस करायचंय, तर मी त्याच्यापेक्षा 500 कॅलरीज कमी कंझ्युम करणार आणि जर मला वेट गेन करायचंय, तर मी त्याच्यापेक्षा 500 कॅलरीज जास्त कंझ्युम करणार. कारण मी जर कमी कंझ्युम केला, तर बॉडी माझ्या स्टोअर फॅटमधनं एनर्जीज घेणार आणि मी जर जास्त कंझ्युम केलं, तर माझी बॉडी ते स्टोअर करणार. म्हणजे हा खूप सिंपल फॉर्म्युला आहे. आणि आता तुम्ही म्हणाल, की आता मग कॅलरीज कशा कळणार, की कोणत्या फूडमध्ये किती कॅलरीज आहे वगैरे. तर खूप जास्त ॲप्स आहेत. तुम्ही Google करू शकता, की कोणते-कोणते ॲप आहे. त्यावर तुम्ही नॉर्मली फूडचा फोटो काढून टाकला तरी ते कॅलरीज सांगतं किंवा तुम्ही नॉर्मली आपलं Google आहे. Googleवर टाकलं, की सपोज तुम्ही एक स्मॉल बाउल डाळ घेतली आहे, एक स्मॉल बाउल बाउल राईस घेतलाय. तर जस्ट Googleवर ॲड करायचं, की 1 स्मॉल बाउल राईस एंड 1 स्मॉल बाउल डाळ कॅलरीज कॅल्क्युलेशन. तर ते कॅलरीज देतं किती आहे. तर असं तुम्हाला थोड्या दिवसांनी कळून जाईल, की कशामध्ये किती कॅलरीज आहे. तर त्यानुसार तुम्ही एक तुमच्या दिवसभरासाठी तुम्ही किती कॅलरीज खाता ते सगळं Googleवर टाकून एकदा कॅल्क्युलेट करा. कारण कॅलरीज कॅल्क्युलेशन हे खूप इम्पोर्टंट. कारण आपण फक्त म्हणतो, की हे हेल्दी आहे, बदाम हेल्दी आहे, गूळ हेल्दी आहे, राईस हेल्दी आहे, डाळ हेल्दी आहे. पण आपण ही कधी क्वांटिटी पाहतच नाही, की आपण किती खातोय. हेल्दी आहे, पण त्याला एक लिमिट असतं खायला. कारण तुमचे जर कॅलरीज जास्त झाले आणि तुम्ही किती पण हेल्दी खाताय, पण तुम्ही कॅलरीज डेफिशियंटमध्ये नाहीये, तर तुमचं वेट लॉस होणार नाही. आणि अजून एक इम्पोर्टंट गोष्ट, जर तुम्हाला 1500च कॅलरीज खायच्या आहे, तर असं नाही की त्या 1500 कॅलरीजमध्ये 700 कॅलरीजचा एक पिझ्झा खाल्ला सकाळी आणि 700 कॅलरीजचा एक संध्याकाळी बर्गर खाल्ला. नाही. तर तुम्हाला तुमचे मायक्रोज पण त्याच्यामध्ये पूर्ण ॲडजस्ट करायचे. आता मायक्रोज म्हणजे काय? प्रोटीन, फॅट आणि कार्ब. हे आहे तुमचे मायक्रोज. तर तुमच्या बॉडीला किती प्रोटीनची गरज आहे? सपोज माझ्या बॉडीला 70-80% प्रोटीनची गरज आहे. 70-80 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे आणि कार्बची किती गरज आहे, फॅटची किती गरज आहे, तर त्या 1500 कॅलरीजमध्ये तुम्हाला ते सगळं बसवायचंय. तुमचे फ्रुट्स वगैरे सगळं इन्क्लूड त्यातच झालं पाहिजे. सो वेट लॉस करायचंय ना, तर आधी कॅलरीज ट्रॅक करायला सुरुवात करा. तर आता लोक वेट लॉस करताना सगळ्यात मोठ्या चुका काय करतात ते मी तुम्हाला सांगते. लोक असं बोलतात, की "हे तर हेल्दीच आहे, तर खाऊया. मी आता खाऊन घेतो, मग जिमला जाऊन उद्या वर्कआउट करतो. मी आज खाल्लं आहे, तर उद्या उपाशी राहतो." हे सगळं वेट लॉस करणं नाहीये. उपाशी राहणं म्हणजे वेट लॉस नाहीये. तुम्ही जिम करताय वर्कआउट करताय, तर तुम्ही खूप हेल्दी खाऊ शकता सगळंच असं नाहीये. तर वेट लॉस म्हणजे तुमच्या बॉडीला किती कॅलरीजची गरज आहे, तुम्ही किती खाताय त्याचं एक कॅल्क्युलेशन असणं और त्याला समजून घेणं थोडक्यात. तुम्ही हेल्दी खाऊ शकता. लोक म्हणतात, की आम्ही तर काही बाहेरचंच खात नाहीये, रोज जिम पण करतोय, तरी पण वेट लॉस होत नाहीये. कारण हेच आहे, की तुम्ही तुमच्या कॅलरीज कॅल्क्युलेट करत नाहीये. आणि तुम्हाला थोडेच दिवस हे कॅलरीज वगैरे कॅल्क्युलेट करायचे. कारण त्यानंतर तुम्हाला माहीत होऊन जातं, की 1 बाउल राईसमध्ये किती कॅलरीज आहे आणि 1 टेबलस्पून घीमध्ये किती कॅलरीज आहे, हे तुम्हाला कळून जातं. सो तुम्हाला एक अंदाज येतो. सो नंतर तुम्हाला नेहमी Google करायची गरज नाही. पण स्टार्टिंगला तुम्हाला करावं लागणार आहे. जर तुम्हाला स्ट्रिक्टली वेट लॉस करायचा आहे आणि बारीक व्हायचं आहे, तर तुम्हाला हे करावं लागणार. आणि जेव्हा तुम्ही कॅलरीज समजून डायट करायला चालू करता ना, तेव्हा डायट खूप अवघड होत नाही. ते खूप सोपं होऊन जातं आणि तुम्हाला एक इंटरेस्ट पण यायला लागतो, की याच्यामध्ये किती कॅलरीज आहे, त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहे. तर तुम्ही एक असं बाहेर जरी गेले पाणीपुरी खायला, तरी एक मनात कॅल्क्युलेशन करतात, की "अरे, मी सकाळपासून तर मला 1500 कॅलरीज खायच्या आहे. मी ऑलरेडी 1200 खाल्ल्या आहे. आता जर हे पाणीपुरी खाल्ली, तर मी अजून जेवणात खाल्लं तर माझ्या कॅलरीज जास्त होतील." सो तुम्ही एक कॅल्क्युलेशन करायला लागतं मनामध्ये, की असं-असं होतंय, सो मी नाही खाल्लं पाहिजे. तो पण मला मला स्वतःला तो पर्सनली खूप त्याचा इफेक्ट जाणवला. तर बस या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देते परत, की तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं वेट गोल काय आहे, की वेट लॉस करायचं आहे, की
वेट गेन करायचं आहे ते आधी ठरवायचं. त्याच्यानुसार व्ही-एम-आर काढायचा और टी-डी-ई-ई काढायचा तुमचा. त्यानुसार त्याच्यामध्ये 500 कॅलरीज प्लस करायच्या जर तुम्हाला वाढवायचं असेल तर. आणि जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुमच्या टी-डी-ई-ई मधनं 500 कॅलरीज मायनस करायच्या आणि त्याच्यानुसार खायला चालू करायचं. पण त्यामध्ये पण तुमचं प्रोटीन, कार्ब आणि फॅट सगळं आलं पाहिजे. आणि मी माझं कॅलरीज डेफिशियंट डाएट कसं बनवलं, मी किती कॅलरीज खाते और मी कसं मेंटेन केलं, ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी कमेंट करा. आणि अजून तुम्हाला काही क्वेशन्स असतील, की मी यावर व्हिडिओ बनवला पाहिजे, तर तेही कमेंट करून सांगा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेल. थँक हां, हे बोलायचं विसरलेच. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आणि हो, अजून एक सांगायची विसरले, की माझं चॅनलवर कसं झालं माहिती का, की मला असं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचे असतात, की आता मी लास्ट टाईम बनवलं, की मी 3 केजी कसं कमी केलं. पण मी मधीच एका एंगेजमेंटला जाऊन आले, मग मी तो ब्लॉग टाकला. आता मी परत कॅलरीचं बनवलंय. आता मी उद्या परत कुठेतरी फिरायला जाणार. मी परत त्याचा ब्लॉग टाकला. सो तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करावं लागणार, की माझी अशी एकच सीरीज नाही चालू शकत वेट लॉसची, कारण मला सगळं मॅनेज करायचं आहे. आणि मी माझं ट्रॅव्हलमध्ये माझं डाएट कसं मेंटेन करते, हे पण जर तुम्हाला पाहिजे असेल, तर ते पण कमेंट करून सांगा. मी ते पण एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. तोपर्यंत बाय. आता फायनल बाय. ओके. बाय.